आज एक गोष्ट सांगतो. काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे एक काका आले. ते रिक्षा चालवत होते आणि त्यांचा BP वाढलेला होता. त्या दृष्टीने मी त्यांना ट्रीटमेंट दिली, काही सल्लाही दिला. परंतु त्यांना एक सांगितलं की काका जरा चिडचिडपणा कमी करावा लागेल तुम्हाला. ते काका म्हणले, कसं शक्य आहे? पुण्यासारख्या ठिकाणी रिक्षा चालवणं म्हणजे भयंकर अवघड गोष्ट आहे. त्या ठिकाणी चिडचिडपणा होतोच. फक्त चिडचिडपणाच नाही होत तर दिवसभरात अनेक शिव्या पण आम्ही देतो. मग मात्र म्हटलं, काका हे कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर व्हायला लागला, तुमच्या मनावर व्हायला लागला आणि तुमची शांतीभंग व्हायला लागली. मग ते म्हटले, मी काय करू? म्हटलं, 2 गोष्टी करा. एक तर तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्याच्याप्रती एक चांगले धन्यवादचे भाव ठेवा. ज्या रिक्षामुळे आपलं कुटुंब आज पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही चालवत आहात, मुलांचं शिक्षण झालेलं आहे, संसार चांगला झालेला आहे, त्या रिक्षाप्रती तुमचे धन्यवाद पाहिजे. आणि ती रिक्षा पुण्यासारख्या शहरातच चालते म्हणूनच तुमचा उदरनिर्वाह चालतो. म्हणजे गर्दी असल्याशिवाय रिक्षा चालणार नाही, लोक असल्याशिवाय रिक्षा चालणार नाही. मग त्याच्याप्रती एक धन्यवादचे भाव ठेवा. आणि एक प्रयोग आपण 21 दिवस करू म्हटलं. ते म्हटले, चालेल. प्रत्येक वेळी अपशब्द पुढच्या गाडीवाल्याला किंवा लोकांना वापरण्यापेक्षा तुम्ही फक्त धन्यवाद म्हणत चला. काही झालं की धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तो प्रयोग आम्ही त्यांना दिला. त्यानंतर एक दुसरी गोष्ट सांगितली, तुम्ही दिवसभरामध्ये फक्त एक 2-3 गोष्टीवर जास्त लक्ष द्या. शांतपणे बोला लोकांशी, त्यांच्यावर विश्वास ठेवा. आजकाल विश्वासाचा फार अभाव वाढलेला आहे. त्यानंतर म्हटलं, तुम्ही धन्यवादचे भाव ठेवा. यापेक्षा वेगळं काही करू नका. 21 दिवस आपण प्रयोग करूया आणि निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. काकांनी खरोखर तो प्रयोग केला आणि 21 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर ते माझ्याकडे आले होते. तेव्हा त्यांच्यामध्ये खूप बदल झालेला होता. ते म्हटले, डॉक्टर एक वेगळीच शांती मला मिळते. या दृष्टीने मी कधी आयुष्यात विचारच केला नव्हता. मी प्रत्येक ठिकाणी आमच्या घरातली जे काही वस्तू आहेत, घर आहे, मुलांचं शिक्षण आहे, हे सगळं माझ्या या रिक्षामुळे झालेलं आहे. परंतु त्याकडे कधी धन्यवादच्या भावाने मी कधी पाहिलेलंच नव्हतं. तेव्हा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही सांगितल्यापासून माझ्यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. खूप शांत झालेलो आहे आणि काही व्यक्तीबद्दल मला अपशब्द येत नाहीत. मी फक्त धन्यवाद देतो आणि निघून जातो. तर असा प्रयोग आपणही करून पहा. आपल्या कामाप्रती आपल्याला नेहमी शुद्ध भाव असले पाहिजे, पवित्र भाव असले पाहिजे. बऱ्याच वेळा आपण आपल्या कामाबद्दल तक्रार करत असतो आणि जितकी तक्रार जास्त वाढेल तेवढं तुमच्या जीवनामध्ये अशांती वाढेल, दुःख वाढेल, चिडचिडपणा वाढेल. तेव्हा सगळ्यांना एक विनंती आहे, आजपासून आपण 21 दिवस धन्यवादचे भाव आपल्या कामाप्रती देत राहू. निश्चित आपल्यामध्ये बदल पाहू. थँक्यू.